एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। नाशिक जिल्ह्यातील टाकळी येथील वैदू समाजातील एका युवकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांची अखिल भारतीय वैदू समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांत्वनपर भेट घेतली। यावेळी कुटुंबियांना रोख आर्थिक मदत व किराणा साहित्य प्रदान करण्यात आले। याप्रसंगी अखिल भारतीय वैदू समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. स्वामी शिरकुल वैदू, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, माजी प्रदेशाध्यक्ष साहेबराव पवार, शिंदे, भावड्या धनगर, रामनाथ धनगर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी कुटुंबियांना धीर देत दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली। पवार खरं तर ज्यावेळेस या संघटनेची बैठक झाली त्यावेळेसच मी सांगितलं होतं, संघटना कशासाठी असावी, संघटना ही सुखात नव्हे तर दुःखात उभी राहणारी असावी आणि संघटनेशिवाय कोणतंही यश मिळत नाही। आणि त्याच वेळेस ती वार्ता कळाली आणि पहिल्यांदाच आपण असा निर्णय घेतला का त्या दलित कुटुंबाला मदत केली पाहिजे। संगमनेरीतील तरुणाचा ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळी हा समाज एकत्र नव्हता आणि एकत्र नसल्यामुळे त्या कुटुंबातील त्या तरुणाचा मृत्यू हा फक्त एका मराठी समाजाच्या तरुणाकडून त्या मुलाला धक्का लागला, त्याचा मृत्यू झाला, पण तरी देखील पोलीस प्रशासन दखल घेत नाही अशी उहापोह, अशी चर्चा या म्हसरूळ या ठिकाणी झाली। आणि त्यानंतर काही क्षणातच आता या समाजाला आधार देणं हे संघटनेचं काम आहे। जसं आम्ही राज्य पत्रकार संघामध्ये काम करतो त्यावेळेस आमचा पत्रकार जर मृत्यू आला, काही जर आजारी असला तर आम्ही प्रथम त्या कुटुंबाला दशक्रियाविधीच्या अगोदर काय जी मदत करायची, मग ती मदत किती आहे यापेक्षा त्या कुटुंबाला आधार देणं ही काळाची गरज आम्ही पत्रकार बांधव मानतो। आणि हीच संघटना अखिल भारतीय फाउंडेशन, वैदू समाज फाउंडेशनने राबवावी हा माझा संकल्प होता। आणि म्हणून कोरोना काळामध्ये 240 पत्रकारांचा मृत्यू झाला, प्रत्येक कुटुंबाला आम्ही 10-10 लाख रुपये दिले, पण ती आमची पत्रकार होती। म्हणून या संघटनेचा देखील असा फाउंडेशन, असा उपक्रम असावा ही माझी संकल्पना होती। आणि म्हणून आज या संघटनेने चांगले काम केलेले आहे। कपिल दरवाजे पेटले त्या कुटुंबामध्ये त्या सुरगाण्यामध्ये नाही तर मराठा समाजातील देखील लोकांचे दलित झाले, त्यांना देखील मदत केली। हा संदेश इतरांना देखील प्रेरणादायी आहे। आणि हा दुःखद घटना आज या पवार कुटुंबियांवर देखील अशी घटना झाली। म्हणून मी या संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष डॉ. स्वामी शिरकुल वैद्य यांना सांगत तर तुम्ही सर्वे करा, सभासद नोंदणी करा। सभासद नोंदणी केल्यानंतर प्रत्येकाचे आपण विमा उतरू शकतो। मी सुद्धा 40,000 पत्रकारांचं नेतृत्व करत असताना प्रत्येक पत्रकाराचा विमा उतरवतो, कारण दरवर्षी त्याला ओळखपत्र दिल्यानंतर त्याचा विमा हा पोस्टातून उतरवतो। त्यासाठी मी झगडतो, कारण माझा पत्रकार हा एक महत्त्वाचा घटक आहे। आणि म्हणून अखिल भारतीय वैदू समाज संघटना ही हिंदुस्थानामध्ये सर्व समाज तुमचा विखुरलेला आहे आणि या समाजाला अत्यंत एकत्र येईल। त्यावेळी त्या वैदू समाजाला देखील आमदारकी असेल, खासदारकी असेल, नगरसेवक मिळू शकतं, पण ते संघटनेशिवाय काहीच मिळू शकत नाही। म्हणून आता ही संघटना चांगल्या प्रकारे तुमचं काम करते, मी चांगलं काम करत राहील। आणि अशा मी तर नेहमी सांगेल, सुखात नका जाऊ पण दुःखात त्या परिवाराला तुम्ही असा आधार दिला तर नक्कीच पुढे जाऊ शकतात। कारण संघटनेची ताकद महत्त्वाची आहे, कारण ज्यावेळेस एखाद्या कुटुंबावर वेळ प्रसंग येतो त्यावेळेस कोणीच नसतं, पण ज्यावेळेस दोनाचे 4 हात उभे राहतात त्यावेळेस ती ताकद भक्कम उभी राहते। म्हणून या माय माऊलीचं लेकरू गेलं असेल, ज्या माऊलीचा पती गेला असेल, ज्या मुलांचा बाप नावाचा माणूस गेला असेल, त्या माय माऊलीला परमेश्वरानं चांगली या संकटातून, या दुःखातून सावरण्याची ताकद देव हीच अपेक्षा व्यक्त करत। आणि मी तरुण आज मी बघतोय, आज महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्रातील अनेक वैदू समाजाची मुलं पुढे जात आहेत, शिक्षण घेत आहेत आणि हे काम करत असताना महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ
संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423388508. दुसरा मोबाईल नंबर 9423467272. तिसरा मोबाईल नंबर 7588150001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.